जय भवानी जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना मुद्रा करून मी शिवव्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज महाराष्ट्रातील एका लोकनेत्याला ज्याचं 2 दिवसापूर्वी विमान अपघातात निधन झालं त्याचे लोकनेते अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मी इथं उपस्थित आहे. अर्थात उत्तर हिंदुस्थानातून महाराष्ट्रात विसावलेलं पवार घराणं आणि या पवार घराण्याची ताकद म्हणजे असं सांगितलं जातं की पवार इज पॉवर. गेले 70-75 वर्ष महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात अग्रेसर असलेलं हे घराणं आणि अजितदादाच्या काळात विशेषतः या घराण्याने लोकमनामध्ये जो आपलं प्रेम निर्माण केलं आणि लोकहिताची कामं करून ज्यांनी लौकिक मिळवला असे अजितदादा पवार म्हणजे महाराष्ट्राचे दादा, एक चांगल्या अर्थानं दादा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखायचा. अर्थात मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये 2007 साली मुख्याध्यापक म्हणून वीर बाजीप्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथून सेवानिवृत्त झालो आणि त्याच वर्षी अजितदादा पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले. अर्थात अध्यक्ष म्हणून माझा त्यांचा फारसा संबंध आला नाही, परंतु आमचं घराणं एक राजकारणी घराणं, राजकीय आणि पवार साहेबाला मानणारं आणि अजितदादाला मानणारं असं हे घराणं. या घराण्यामध्ये आत्तापर्यंत आमच्या घराण्यातील अनेक नातेवाईक सक्रिय होते. माजी आमदार दादासाहेब कळमकर, जिल्हाध्यक्ष अहिल्यानगर, हे गेले 40-45 वर्ष पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत आले. रयत शिक्षण संस्थेचे सुद्धा ते कार्यकारिणी मेंबर आहेत. त्यानंतर अभिषेक कळमकर हा महापौर अहिल्यानगर हाही पुढच्या पिढीमध्ये तयार झाला. ॲडव्होकेट वसंतराव कोरेकर जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून ज्यांनी काम केलं ते माझे धाकटे बंधू. त्यानंतर आमच्या सुनबाई सौ मनीषा कोरेकर जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती महिला व बाल कल्याण व पशुसंवर्धन. रमेशप्पा थोरात हे आमचे व्याई जे दौंड तालुक्याचे माजी आमदार आणि पुणे जिल्हा बँकेचे सहकारी बँकेचे अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते. अशा प्रकारे या सर्वांना ताकद देण्याचं काम या घराण्याने केलं. आणि त्याशिवाय आता राजेंद्र भाऊसाहेब कोरेकर हा जिल्हाध्यक्ष म्हणून ज्याची नुकतीच नेमणूक झालेली होती. विलासराव गंगाधर कोरेकर हे उपाध्यक्ष म्हणून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष होते. अर्थात या सर्वांना जे मार्गदर्शन लाभलं ते पवारसाहेबापासून ते अजितदादापर्यंत, आणि त्यामुळे आम्हाला जी आपुलकी या घराण्याविषयी वाटते. तसं हे घराणं म्हणजे पवार घराण्याची एक शाखा. शिवकाळामध्ये ज्या पवार घराण्याने आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि स्वराज्य सेवा केली, परंतु स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये याच पवार घराणे जी आपली ताकद दाखवली आणि लोकसेवा केली, लोककल्याणाची कामं केली, म्हणून हे घराणं महाराष्ट्राच्या कणामनामध्ये सामावलेलं असं घराणं आहे. असं म्हटलं जातं पवार बिना धार नाही, धार बिना पवार नाही. हे पवार घराणं म्हणजे ऐतिहासिक घराणं आहे. आता काही लोक मला मागे म्हटले की मी पवार घराण्याची अनेक व्याख्यानं केल्यानंतर म्हटले पवार साहेब आणि अजितदादा हे पवार घराण्याचेच का आहेत आणि क्षत्रिय घराणं असलं तरी पुढे त्यांचे सर्व संबंध हे सर्वसमावेशक आहे. एकदा पवार साहेबच म्हटले होते की आमचे संबंध नातेसंबंध हे आंतरराष्ट्रीय आहे. हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी आपला कायमचा ठसा उमटवला असे आदरणीय शरद पवार साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तितक्याच ताकदीने उभे राहिलेले अजितदादा हे नेते म्हणून तयार झाले. आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब
यांची जशी प्रतिमा जनमानसात रुजली गेली तीच अजितदादा यांची रुजली गेली. अर्थात अजितदादाचे टीकाकारांनी किती टीका केली तरी त्यात मी पडू इच्छित नाही. टीका ही सर्वांच्यावर होत असते आणि मनुष्य म्हटलं की त्याच्यावरती टीका होणार, हातून चुका होत असतात. तेव्हा परंतु जमेची बाजू पाहिली तर गेल्या अनेक वर्षे म्हणजे 30-35 वर्ष अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सक्रिय कार्य करत आहे. किंबहुना 80च्या दशकानंतर जवळजवळ पवार साहेबांनी महाराष्ट्राचं राजकारण अजितदादांच्या हाती दिलं. सुप्रिया सुळे याही त्यांच्या परीनं कार्य करत होत्या. नंतर त्यांच्या घरातले आता अनेक तरुण या त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चाललेले आहेत. परंतु अजितदादाचं जे सर्व समाजपेशक व्यक्तिमत्व आणि दुसरी गोष्ट शाहू फुले आंबेडकर यांच्या तत्वाने चाललेलं हे घराणं आणि अजितदादा कोणत्याही पक्षात ते कुठल्या पक्षात गेले नाहीत, पण कुठल्याही पक्षाची त्यांनी समेट केला तरी आपली तत्व त्यांनी कधी सोडले नाही. अजितदादाच्या अंगी अनेक गुण होते. त्यातला एक वक्तशीरपणा. कुठल्या गावात जायचे, कुठल्या भागात जायचे, जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे, शहरामध्ये जायचे तर वेळेवरच जाणार. कार्यकर्त्यांची धावपळ व्हायची. 6 वाजता म्हणजे 6 वाजता अजितदादा हजर असायचे आणि कार्यकर्ते पळापळ करायचे. आणि दुसरी गोष्ट की प्रशासनावर मजबूत पकड असलेला हा नेता होता. अर्थात तलाट्यापासून ते कलेक्टरपर्यंत हे काम करणारी जी मंडळी आहेत ही इतकी सामान्य नसतात. सर्वसामान्यांचं काम पटकन होत नाही, परंतु काम कसं करून घ्यायचं हे कार्यकर्त्यांना माहीत असायचं. आणि दादांची भेट झाल्यानंतर किंवा दादांच्या कानी घातल्यानंतर काम हे होणारच. आणि काही न होणारी कामं असेल तर दादा स्पष्टपणे सांगायचे हे काम होणार नाही. गंमत म्हणून परवा एक किस्सा ऐकायला मिळाला. ते बारामती तालुक्यातील एक सरपंच त्यांनी अजितदादांना चिठ्ठी लिहिली की दादा हे काम होणार नाही, परंतु मला काही बोलू नका, कारण माझ्या लोकांचं म्हणणं आहे की दादांना भेटायचं आणि हे काम करायचे. दादाला हसू आवरेना, कारण काम होणार नाही हे सरपंचालाही माहिती होतं, तरी सुद्धा तो माझ्याकडे येणार होता. ते म्हणले काय हरकत नाही, घेऊन ये. आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. तेव्हा होणार असेल काम तर दादा नाही म्हणायचे नाहीत. आणि तो केलं म्हणून समजा, करणारा असता तर केलं म्हणून समजायचं. कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता, तळागाळापासून ग्रामपंचायत सदस्यापासून तर आपल्या मंत्रिमंडळातील सहकार्यापर्यंत सगळ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणारा हे फार थोडे नेते असायचे. आधी स्वतःची ताकद असावी लागते आणि मग कार्यकर्त्यांना ताकद देता येते. असा ताकद देणारा नेता. सर्व कार्यकर्ते सर्व समावेशक. आता परवाच मिटकरी रडताना मी पाहिलं. अमोल मिटकरी एक तळागाळातला कार्यकर्ता आणि दादावर निश्चित प्रेम करणारा कार्यकर्ता. परमेश्वरा इतकं त्याचं प्रेम की त्यांनी स्वतः सांगितलं की मला त्यांनी बोलावून घेतला आणि सांगितलं तुला मी आमदार आहे, तुझी कागदपत्र मला दे. तर त्यांनी सांगितलं माझ्याकडे काही कागदपत्र नाही दादा. वकिलाला सांगून सर्व कागदपत्र काढून त्यांना विधान परिषदेवर घेतला, आमदार केलं आणि प्रवक्ता म्हणूनही ठेवलं. आणि त्यांनी अनुभव सांगितला की मी एके दिवशी सचिवालयातून दादांची चप्पल चोरून नेली आणि देवघरात ठेवून मी तिची पूजा करतो. म्हणजे सर्वसामान्याला आधार देणारा, सर्वसामान्याला नेता म्हणून उभा करणारा, सर्वसामान्याला ताकद देणारा असा नेता काळाच्या पडद्याआड गेला. आणि परवा जर पाहिलं तर संपूर्ण बारामती नव्हे महाराष्ट्र रडत होता. आज केवळ बारामती तर रडणारच, कारण बारामती आणि पिंपरी चिंचवडचा सर्वसामान्य असलेले तालुके आणि पुण्याजवळचा पिंपरी चिंचवडचा प्रदेश याला सुजलाम सुफलाम आणि संपन्न करण्याचं काम आणि विकास करण्याचं काम दादांनी केलं. आणि म्हणून बारामती आणि दुर्दैव म्हणा किंवा सुदैव म्हणा, ज्या नेत्याचा उगम बारामती तालुक्यात झाला त्याच नेत्याचा अंत त्याच तालुक्यात व्हावा हा काय नियतीने ठरवला असेल. दादांचं विमान अपघात झालं आणि या विमान अपघातामध्ये दादांचा अंत झाला. संपूर्ण बारामती तालुका
पळत होता, धावत होता, रडत होता आपल्या नेत्याला पाहण्यासाठी. दादांनी सहकार्याच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय आणि त्यातून अर्थकारणाचे चक्र चालविले आणि त्यांना माहीत होतं की याच्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. याच्यातून अनेक कार्यकर्ते झाले, अनेक बँकेचे सभासद झाले. पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक जी अनेक वर्ष नफ्यामध्ये आहे आणि त्याचं नेतृत्व दादांनी अनेक वर्ष केलं. त्याचे अनेक वर्ष दादाही अध्यक्ष होते आणि त्यांच्यानंतर रमेशप्पा थोरातही अनेक वर्ष होते आणि इथंही अनेक कार्यकर्ते झाले, अनेक सभासद तयार झाले. त्यांना ताकद देण्याचं काम त्यांनी केलं. बारामतीबरोबर जसा पिंपरी चिंचवडचा विकास केला आणि हे करत असताना आपलं तत्त्व त्यांनी कधी सोडलं नाही. शाहू फुले आंबेडकरांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्व जाती धर्मातील नेत्यांना आपल्या जवळ करणारा नेता, त्यांना प्रतिनिधित्व देणारा नेता, केवळ मराठा समाजाचा नाही, केवळ पवार घराण्याचा नाही. मी पवार घराण्यात जरी जन्माला आले असले तरी पवार घराण्याचं म्हणून मी पवार घराण्याच्याच लोकांना पुढे आणेल असं नाही. त्यांनी कित्येकांना पवार घराण्याच्या लोकांना सुद्धा विरोधात गेल्यानंतर त्यांची जागा त्यांनी दाखवून दिली. तेव्हा अशा प्रकारचा हा एक लोकनेता, कामाचा माणूस म्हणून, शेतकऱ्याचा त्राता म्हणून ते म्हणायचे की जोपर्यंत माझे हातपाय चालतात मी चालत राहणार. आणि त्या दिवशी खरोखर विमान अपघात झाला. हातामध्ये फाईल होती कामाची आणि अशा प्रकारे शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी कार्य केलं आपल्या लोकांच्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, कष्टकऱ्यासाठी. मध्यंतरी शेतकरी अडचणीत असं पाहिल्यानंतर ते म्हणले लाईट बिल भरू नका आणि तुम्हाला कुणी मागितलं सांगा, अजयदादांनी सांगितलंय भरणार नाही. म्हणजे एवढी सुद्धा उमेद होती आणि आपुलकी शेतकऱ्याबद्दल होती. ते शेतकरी अडचणीत आहे. आज बारामती तालुका हा सुजलाम सुफलाम आपल्याला झालेला दिसतो. आमचा शिरूर तालुका ही सुजलाम सुफलाम झालेला दिसतो आणि याचं कारण आहे की इथं पाटाचं पाणी आलं आणि ते सर्व जमिनीला मिळेल याची काळजीसुद्धा त्यांनी घेतली. कामाची फाईल हातात घेऊन शेवटचा श्वास त्यांनी बारामतीमध्ये सोडला. अशा प्रकारचा एक स्वाभिमानी नेता. अनेक शिक्षण संस्था त्यांच्यामुळे पोरक्या झाल्या. पुणे जिल्हा शिक्षण मंडळ याचे ते अध्यक्ष होते. रयत शिक्षण संस्था याचे ते कार्यकारी मेंबर आहेत पवारसाहेबांच्या बरोबर. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटी, बारामती प्रतिष्ठान, अशा कितीतरी शिक्षण संस्थांना ताकद दिली. मला आठवत आहे की मी रामकृष्ण मोरे साहेब आणि मामासाहेब पिंपळे यांच्या काळामध्ये काम केलं आणि त्यानंतर रामकृष्ण मोरे साहेबांच्या काळामध्ये या संस्थेचा भरपूर विकास झाला. पण पुढे अजितदादा आल्यानंतर गावोगाव प्रचंड इमारती उभ्या राहिल्या. मी मुक्काम पोस्ट नावरे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील मूळचा रहिवासी. आमच्या गावामध्ये दादांनी सांगितलं की मला 20 गुंठे जागा द्या, मी प्रचंड इमारत तुम्हाला उभी करून देतो. आणि त्याप्रमाणे गावकऱ्यांनी त्यांच्या प्रतिष्ठानची, नावरे प्रतिष्ठानची 20 गुंठे जागा दिली आणि तिथं आज प्रचंड इमारत उभी आहे आणि सर्व प्रकारच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाखांचा विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आज मी ज्या शिंद गावामध्ये भोर तालुक्यातील मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालो. मी जेव्हा सेवानिवृत्त झालो त्यावेळेला पत्र्याची एक चाळ होती, पण दादा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले आणि आता 3 मजली प्रचंड इमारत उभी आहे. त्याचबरोबर वेल्याची विद्यालयाची इमारत तशीच प्रचंड आहे आणि अनेक गावोगावी प्रचंड इमारती पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या उभ्या राहिल्या. अशा प्रकारचा कामाचा नेता, लोकनेता. आणि एक गाव असं दिसत नाही काल परवा पाहिल्यानंतर की जे रडलं नसेल, त्याच्या डोळ्यातून अश्रू आले नसते. आता प्रतिक्रिया जर पाहिल्या तर आपणही पाहिल्या असतील की ज्यांनी टोकाची टीका दादांच्यावर केली त्यांनी सुद्धा दादांचं गुणगान गायलं. म्हणजे शत्रुत्व राजकारणामध्ये दादा म्हणायचे की कायम कुणी कोणाचा शत्रू नसतो राजकारणामध्ये. आजचा शत्रू उद्याचा मित्र होतो, आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, परंतु ते शत्रुत्व कायमचं नसतं. आणि अशा प्रकारचा एक लोकनेता
आपल्यातून वयाच्या केवळ 67व्या वर्षी अपघाताने गेला, ही महाराष्ट्राची न भरून निघणारी अपरिमित हानी, अपरिमित नुकसान आहे. तेव्हा अशा या महान विभूतीला मी मानाचा मुजरा करून त्यांना श्रद्धांजली वाहून माझ्या आजच्या या श्रद्धांजलीला पूर्णविराम देत आहे.